तर आता बातमी आहे, सन 2024चा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सन 2024चा पीक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने किनवट तालुक्यातील वायफणी येथील पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सन 2024-25 या वर्षाकरिता शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे विमा रक्कम भरणा केला होता। या काळामध्ये किनवट माहूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर, कापूस या पिकाचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते। या नुकसानीचे शासन स्तरावर तपासणी पाहणी करून पंचनामे करण्यात आले होते, मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा विमा रक्कम अद्यापर्यंत मिळालेला नाहीये। त्यामुळे सदरील पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा रक्कम अदा करावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांची भेट घेतली। त्यांनी बिझी शेड्यूलमधून जाता जाता आम्हाला वेळ दिला व आमच्या मागण्या ऐकून घेतल्या। मागील 2024 मध्ये आम्ही युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे त्या कंपनी मार्फत पंतप्रधान फसल विमा योजना जी आहे त्या योजनेमध्ये आम्ही पीक विमा भरलेला आहे। तरी भरून सुद्धा 1 वर्ष झालं कालावधी होऊन पण आमच्या अकाउंटमध्ये अजून पण पैसे शेतकऱ्याचे आले नाही। शेतकऱ्याची दयनीय अवस्था चालू आहे। दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे। शेतकऱ्याला आता अत्यंत पीक विम्याची गरज आहे। शासनाने कर्जमाफीकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे। तरी त्वरित पीक विमा वितरित करावा असे आदेश कलेक्टर साहेबांनी द्यावे अशी आम्ही त्यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। त्यांनी सुद्धा आमचे म्हणणं ऐकून गेलेलं आहे। शेतकऱ्यासाठी कोणी राजकीय नेते पुढाकार घ्यायला तयार नाही, कोणी पदाधिकारी बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांनी काय करावं, अत्यंत बिकट अवस्था शेतकऱ्यात झालेली आहे। शेतकऱ्याला कोणी कर्ज द्यायला तयार नाही। शेतकऱ्याला कृषी सेवा केंद्रवाले आपले जे बियाणे असते, कीटकनाशक असते, खत असते त्याची सुद्धा कोणी मदत करायला तयार। शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। शेतकरी मरण अवस्थेमध्ये आलेला आहे नाही। तरी युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे या कंपनीने शेतकऱ्याला 8 दिवसामध्ये जर विमा वितरित नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा कोर्टामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करणार आहोत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।